कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 15 दिवसापासून जाणवणाऱ्या गॅस तुटवड्याचे गंभीर परिणाम आता दिसायला सुरुवात झालेली आहे। गॅस मिळत नसल्यामुळे आता शिवभोजन केंद्र आहेत ती हळूहळू बंद होताना बघायला मिळत आहेत। कोल्हापूर शहरातील जवळपास निम्म्याहून अधिक शिवभोजन केंद्र आता बंद झालेले आहेत। अशा पद्धतीचे फलक या सगळ्या शिवभोजन केंद्रांच्या बाहेर लावलेले आहेत, ज्यावर गॅस तुटवड्यामुळे शिवभोजन बंद असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे। खरं तर या शिवभोजन केंद्रांचा मोठा आधार निराधार आणि गरजू लोकांना आहे। या शिवभोजन केंद्रातून जवळपास रोज 200 थाळ्यांची विक्री आहे ती होत असते। मात्र आज आपण बघितलं तर गेल्या 15 दिवसापासून गॅस सिलेंडर मिळत नाही आहेत आणि त्यामुळे आता हे शिवभोजन केंद्र पूर्णतः बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे। एरवी जर आपण बघितलं तर या ठिकाणी गरजू लोकांची रेलचेल बघायला मिळत होती, मात्र आज पूर्णतः शुकशुकाट या सगळ्या शिवभोजन केंद्रामध्ये आपल्याला बघायला मिळतोय। इथले शिवभोजन केंद्राचे चालक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगाल, रोज किती थाळी जात होते आणि आता काय परिस्थिती? आता माझं कलेक्टर ऑफिसजवळ शिवभोजन केंद्र आहे, तर माझ्या 200 थाळीचं मला लिमिट आहे। तर 200 थाळी आजपर्यंत माझं म्हणजे पाठीमागचं जर बघितलं बॅकग्राऊंड, तर 200 थाळी कधी संपलेलं नाही असा दिवस आलेला नाही मला। किती घटना असू द्यात घडलेल्या चांगल्या वाईट, त्या दिवशी 200 थाळ्या आपल्या पूर्ण संपलेल्या आहेत। 50भर लोक परत जातात। पण आत्ता परिस्थिती अशी आहे की या 2-3 दिवसात एवढी झळ लागलेली आहे गॅसची, माझा पूर्ण आता स्टॉक गॅसचा संपत आलेला आहे आणि आम्हाला कमर्शियल गॅस वापरावा लागतो शासकीय बंधन असल्यामुळं। आम्ही कुठल्याही दुसऱ्या प्रकारचं गॅस वापरू शकत नाही। तर आता बोर्ड लावलाय तुम्ही, शिवभोजन केंद्र बंद आहे। बोर्ड लावला म्हणजे कसं, आता पर्याय राहिलेला नाही आमच्याकडे की बाबा गॅस नसल्यामुळे जेवण कशावर बनवणार। आमचा स्टाफ आता आहे, सगळ्यांना सुट्टी देऊ शकत नाही कारण हातावरलं पोट आहे। त्यांनासुद्धा आम्ही रोज कामावर येत आहेत, त्यांना पगार देतो बसून। आता दुसरा आमच्याकडे पर्याय नाही। गरजू लोक जेवणासाठी या ठिकाणी येत असतात, काय त्यांना उत्तर देत आहे? मग आता शिवभोजन केंद्र तर बंद, आता गरजू लोकांना आम्ही एकच उत्तर देतो की बाबा गॅस पुरवठा सुरळीत ज्या दिवशी होईल त्या दिवशी आम्ही पुन्हा तुमच्या सेवेत पुरवत होऊ। पण आम्ही कलेक्टर साहेबांना सुद्धा मागणी केलेली आहे की ह्या योजनेला तुम्ही हरताळ फासू नका, लवकरात लवकर ही शासकीय योजना आहे, तुम्ही आम्हाला यामध्ये शासकीय म्हणजे अत्यावश्यक सेवा म्हणून आम्हाला मदत करा, गॅस पुरवठा करा। कारण ह्यात आम्ही काही काळं वगैरे करत नाही। तुम्ही लवकरात लवकर आम्हाला गॅस पुरवठा करून या गरीब जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी। पहिला पण कशा पद्धतीची परिस्थिती कोल्हापूर शहरामध्ये आपल्याला बघायला मिळते। खरं तर ह्या सगळ्या शिवभोजन केंद्रांचा मोठा आधार या सगळ्या गरीब आणि गरजू लोकांना असतो। अनेक रुग्ण जे आहेत ते हॉस्पिटल्समध्ये असतात, त्यांच्या नातेवाईकांना देखील मोठा आधार या सगळ्या शिवभोजन केंद्रांचा असतो। मात्र हे सगळं शिवभोजन केंद्रच आता बंद असल्यामुळं या सगळ्यांना आता गरजू लोकांना माघारी परतावं लागतं आहे। नाईलाजानं या सगळ्या शिवभोजन केंद्र चालकांना या सगळ्या गरजू लोकांना माघारी पाठवावं लागत असल्याची परिस्थिती बघायला मिळते। आणि एकूणच आपण बघतोय गॅस तुटवड्यामुळं कोल्हापूर शहरातील 21 पैकी जवळपास 9 ते 10 शिवभोजन केंद्र आता बंद अवस्थेत आपल्याला बघायला मिळत आहेत। जर्नलिस्ट सुनील काटकरचा भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।